हाय नमस्कार, मी अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते। तर आपला हा ब्लॉग जो आहे तर मकर संक्रांतीचाच आहे। तर तुम्ही पाहू शकता हा काळाराम मंदिर, तर तिथला जो आहे तर थोडासा बाकी होता, तर म्हटलं चला तो पण तुमच्याशी अगदी आज शेअर करू। आम्ही मस्त असं कपिलेश्वरचं मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि जस्ट खाली उतरलो तर मस्त राम लक्ष्मण आणि सीता यांचं मस्त असं सुंदरसं मंदिर। तर मग काळाराम मंदिराकडे जाताना मस्त आम्ही तिथं पण दर्शन वगैरे घेतलं आणि मग काळाराम मंदिराकडे गेलो कपिलेश्वरचं दर्शन घेऊन। तर पाहू शकताय तुम्ही अशी मस्त प्रतिम, अशी खूप सुंदर हसून आपल्याकडे बघतायत अशी मूर्ती दिसते आपल्याला। प्रसन्न मंदिर असं आणि प्रसन्न वातावरण, राम लक्ष्मण आणि सीतामाई प्रसन्न त्यांचा असे मस्त मूर्त्या एकदम सुंदर अशा दिसतात। असं वाटतं की आपल्याशी बोलतायत त्या मूर्त्या। तर तिथून निघू वाटत नाही अक्षरशः ज्यावेळेस आपण जातो पंचवटीमध्ये। तर मी ना तुम्हाला त्याच्यानंतर आम्ही येताना आम्हाला कपिलेश्वरच्या मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती। तर म्हटलं चला परत आम्ही राम मंदिरातून येताना परत आम्ही कपिलेश्वरच्या परत मंदिरामध्ये गेलो। तर तेव्हा पण खूप गर्दी होती। तर त्याच्यानंतर खाली उतरलोत आम्ही काळाराम मंदिराकडून येताना। तर तिथं मस्त असे जोगती बिचारे ग्रुपनी त्यांच्या कल्याण मुंबई तिकडून आलेले होते। तर म्हणलं चला आज मस्त आपला मकर संक्रांतीचा सण, बिचारे एवढ्या लांबून आलेले मस्त दर्शनासाठी। तर म्हणलं चला आज तुमच्याशी पण थोडासा व्हिडिओ घेऊ। तर तेच वर चढतच होते, तर तेवढ्यात ते बोलत होते असं, म्हणजे त्यांच्या हिंदी बोलत होते ते, मराठी त्यांना एवढी जमत नव्हती। पण मग आम्ही मस्त त्यांच्याशी गप्पा वगैरे केल्या, 2-3 शब्द बोललोत आणि त्याच्यानंतर गोदामातेची आरती चालू होती। तर मी ही गोदामातेची आरती तुमच्याशी पण शेअर करणार आहे। तर तुम्ही पाहू शकताय नशिबाने आम्हाला आरती भेटली, आम्ही आरती घेतली। तर तुम्ही पाहू शकतात आपली गोदामातेची आरती आणि रामकुंडावर आपली ही आरती चालू आहे। तर तुम्ही पाहू शकतात
लगने और जोर से आवाज़ आता है।